हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. बघा मित्रांनो, या जगामध्ये इम्पॉसिबल शब्द नाही. बघा, आपल्यासाठी नाही. बघा, इम्पॉसिबल म्हणजे काय? अशक्य. आता पहा, इम्पॉसिबल म्हणजे IMPOSSIBL. इम्पॉसिबल म्हणजे काय? अशक्य. अशक्य हा शब्द आपल्याला मनात ठेवायचा नाही. मला इंग्रजी येत नाही, कशी येत नाही? इंग्रजी येते. पहा, आय एम जर काढून टाकलं ना तर या ठिकाणी फक्त पॉसिबल राहते, म्हणजे शक्य आहे. मित्रांनो, तुम्हाला पण इंग्रजी येणं शक्य आहे. पण कसं आहे माहिती का, तुम्ही काय करता? मी सांगत राहतो, तुम्ही ऐकता आणि सोडून देता. नाही, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं करायचं नाही. या जगामध्ये अशक्य शब्द नाहीच. आपल्यासाठी अशक्य काहीच नाही. पण त्यासाठी आपल्याला पाहिजे हार्डवर्क अँड प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 100% इंग्रजी येणार आहे. इंग्लिश गुरु तुमच्या सोबत आहेत. तर बघा इकडं, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब कसं ओळखायचं? आपण वाक्य तर बघतो, बरेच वाक्य आपण बघतो, पण त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे आणि वर्ब कोणता आहे हेच आपल्याला कळत नाही. मित्रांनो, ते मी एका एकदम सोप्या पद्धतीने आज तुम्हाला सांगणार आहे. ओपन युअर नोटबुक अँड राईट डाऊन ऑल दिस पॉइंट ऑन युअर नोटबुक. लेट्स स्टार्ट. चला आपण सुरू करूया. बघा, या ठिकाणी मी एक वाक्य लिहिलं आहे. आता आपण मराठीमध्ये आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद, हे कोण आहे? हे कर्ता, हे कर्म आणि हे क्रियापद. परंतु इंग्रजीमध्ये आपल्याला मित्रांनो हे लिहित असताना आपल्याला समजून घ्यायचे की सब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे आणि वर्ब कोणता आहे. तर बघा, या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला, हे सब्जेक्ट आहे. कोण आहे? सुंदर कोण आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? SUB. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, बरोबर आहे. आणि ऑब्जेक्ट काय? हे. आणि हे काय? वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. आता ह्या ठिकाणी आपण लिहू वर्ब, VERB. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल सर हे झाला कर्ता, हे कर्म आणि हे क्रियापद, परंतु करत हे काय? हे सहाय्यकारी क्रियापद आहे. म्हणजे क्रियापदाला सहाय्य करणार. काय करताय? व्हॉट इज डुईंग? जेव्हा आपण क्रियापदाला प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला सहाय्यकारी क्रियापद त्यासोबत असते. पहा, आता करत म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब प्लस हे आहे सब्जेक्ट झाल्यावर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट किंवा आपण त्याला अदर वर्ड सुद्धा असं म्हणतो. पहा, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि वर्ब. यानंतर आपल्याला अशा प्रकारे वाक्य तयार करावं लागत असतं. तर या ठिकाणी मग वाक्य तयार काय होईल मित्रांनो? आता आपल्याला हे पहा, सब्जेक्ट, हे ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि वर्ब हे आपण लिहिलं. परंतु इंग्रजीचं वाक्य तयार करत असताना आपल्याला काय घ्यायचं आहे? आपल्याला इंग्रजीमध्ये आता करायचं आहे, बरोबर आहे. पण त्याला या ठिकाणी आपल्याला तुम्हाला मार्क सांगतो. म्हणजे आपल्याला आता इंग्रजी करत असताना लक्षात ठेवा की महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला करताना काय घ्यायचं आहे. अगदी सब्जेक्ट घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. सब्जेक्ट झाल्यावर काय घ्यायचं आहे? वर्ब घ्यायचा आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब. नंतर हेल्पिंग वर्ब म्हणजे पहा, सब्जेक्ट घेतला आपण, नंतर वर्ब घेतलं, नंतर हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब, नंतर घ्यायचंय ऑब्जेक्ट. पहा, सब्जेक्ट वर्ब. बघा मित्रांनो, हे लिहित असताना सुनीता इज डुईंग वर्क हे आपण लिहिलं, परंतु इथं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारे आपण घेतलेलं आहे. आता हे झालं. पहा, आपण हे एक वाक्य तयार झालं. प्लस सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट, नंतर आहे वर्ब प्लस ऑब्जेक्ट, वर्ब प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या स्ट्रक्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट. जसं आपण बिल्डिंग बांधतो, बिल्डिंग बांधताना सुद्धा आपल्याला चुका जमत नाही, तसं या ठिकाणी आपल्याला लिहायचं. सुनीता इज डुईंग वर्क. सुनीता इज सुनीता डुईंग वर्क. इज सुनीता डुईंग वर्क. बघा, मी काय लिहिलं? इज. त्याला इज सुनीता डुईंग वर्क.
सुनीता काम करत आहे, हा पण त्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह तिला प्रश्न विचारला आहे. आणि प्रश्न विचारल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की आपण तिला हा प्रश्न केला आहे. इज हे सुरुवात आहे सुनीता काम करीत असं होईल का? नाही. इज सुनीता डुईंग वर्क आहे असं आपल्याला लिहायचं आहे. आता शेवटचा बघा, हेच वाक्य जर आपल्याला नकारार्थी लिहायचं आहे तर कसं लिहिणार? सुनीता काम करत नाही. पहा, सुनीता काम करत नाही. काम करत नाही. सुनीता काम करत नाही हा प्रश्न आहे. याचं स्ट्रक्चर काय येईल? हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट नॉट. फक्त एकच लिहायचंय आपल्याला, फक्त इथं नॉट लिहायचं. हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नॉट. इथे लक्षात ठेवा की आपल्याला या ठिकाणी हेल्पिंग वर्ब झाल्यानंतर नॉट लिहायचंय प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता हे लक्षात ठेवा की आपण या ठिकाणी ओबीजे ऑब्जेक्ट पहा इथं काय लिहिलं आपण? हेल्पिंग वर्ब घेतलं, सब्जेक्ट घेतलं, इथं वर्बच्या अगोदर आपल्याला फक्त नॉट घ्यायचं आणि शेवटी राहिला लिहायचं आहे. बघा, सुनीता काम करत नाही, इथं आपण हेल्पिंग वर्ब काय गेलो? हेल्पिंग वर्ब घेताना लक्षात ठेवा आपण घेताय इज. बरोबर आहे. इज सुनीता नॉट डुईंग वर्क. इज सुनीता नॉट डुईंग वर्क. आता हे काय? हे ऑब्जेक्ट आहे, हे काम करणे वर्ब आहे. बरोबर आहे. आणि हे लक्षात ठेवा नॉट घेतले, इथं सब्जेक्ट घेतले आणि हेल्पिंग वर्ब घेतले. मित्रांनो, असे वाक्य करत असताना आपल्याला लक्षात ठेवा की आपण या ठिकाणी वाक्याचं स्ट्रक्चर फार महत्त्वाचं आहे. वाक्याचं स्ट्रक्चर आपण नाही लिहिलं तर आपल्याला लक्षात येणार नाही की आपण काय करत आहोत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे वाक्य असे तयार करा. साधं, प्रश्नार्थी, नकारार्थी हे वाक्य आपल्याला तयार करायचे आहेत आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यानंतर सुद्धा आपल्याला भरपूर माहिती आहे. प्रेझेंट मध्ये काय घ्यायचं, फ्युचर मध्ये काय घ्यायचं, साध्या वर्तमान काय घ्यायचं, हे मी तुम्हाला बरेच असे व्हिडिओ करून टाकणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.